हाय नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. का भाऊ बहिणीनो आता झालं जेवण आणि हो का बसली इथं झोपायसाठी टाकलं होतं बघा चिचच्या झाडाखाली. मी झोपायसाठीच टाकलंय पण काय सांगू रात्री माझी झोप नाही झाली. भाऊ बहिणीनो 3:30 वाजेपर्यंत जागी होती. ह्याला कशाला कपडे शिवायला. परत आहे ना 3:30ला झोपली, 4:30ला उठली, तासभर झोपली, 4:30ला उठली. तेव्हापासून परत मशनी होती कपडे शिवत. आणि परत तुम्हाला सांगती उठून इथं म्हणलं डोळ्याची आग व्हायला लागली, डोळं झाकायला लागलं. मग तशीच खट हिथं आणून टाकली आणि म्हणलं झोपावं. मग परत मसाला चालू झालं तर हो का मसाला कुठलं आणि हो का आंघोळ केली. हाताची ह्याची आग 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 चालली नुसती. तर आता म्हणलं ही केलं मसाला कुटून, म्हणलं आता जरा थोडं फ्री झालं जेवण ही केलं. म्हणलं चला थोडासा आपलं व्हिडिओ म्हणलं बघावं. तर आता भाऊंडांना सबस्क्राईब केलेलं आहे त्याच्यामुळं नोटिफिकेशन देतं मला. लाईव्हचं व्हिडिओचं येतं नोटिफिकेशन. तर आता भावाचं लाईव्ह बघितलं. आता मी नाही बरं का, मला टाइम बी भेटत नाही कामातून, कारण की मी मोकळी नसते भाऊ बहिणीनं. माया मागलंय काम असते ती, मला पडलंय माझ्या लेकरांच्या भविष्याचं. त्याच्यामुळं मी आहे ना स्वतःला जास्त व्यस्त ठेवती. व्हिडिओ आता तुम्ही तर बघितलं एवढ्या ह्याच्यात माझं व्हिडिओ बी येणार झाल्यात मी, कारण की व्यस्त स्वतःला मी जास्त झोकून टाकलंय कामात. त्याच्यामुळं मला कोणाचं काय चाललंय कोणाचं काय चाललंय अजिबात खबर राहत नाही. कोणाचं काय चाललंय आणि कोणाचं काय नाही तसली खबर मला नसतीच. पण आता म्हणलं चला लाईव्ह चालू केलं भावाचं. बघितलं कधीच्या काळी ते तिथं आपला लय बोलत होता त्याच्या लिकीसाठी. आता त्याची पोरगी आली नाही इकडं. तर ही गोष्ट तर आता बरं झालं मीच सांगते आता तुम्हाला. आता त्या बारक्या पोरीचं म्हणणं आहे की इथं शाळेला राहायचं बरं का भाऊ बहिणीनं. ती मायरूचं म्हणणं आहे इथं शाळेला राहायचं. पण आता ह्याच्या आधी बी मी बऱ्याच गोष्टी अनुभवलेल्या आहेत माझ्या भावंडांच्या बाबतीत. त्याच्यामुळं माझा काय रिस्क म्हणजे धडा होत नाही कुठल्या गोष्टीला. तरी पण म्हणलं चला मी तरी पण काजाव दगड ठेवून म्हणलं चला पुढं जी काय होईल ती होईल, पुढं बघता येईल म्हणलं. हाय लेकराचं म्हणणं. आणि शाळेत कसं लेकरा बाळात पोरींच्यात राहिली तर तिला वळण चांगलं लागल, शिक्षणाची आवड लागल, ह्या दृष्टिकोनातून म्हणलं पोरींच्या नादवादा अभ्यास करल. आणि थोडं शांत वातावरणात राहिल्यावर लेकरांचं कसं आहे, शांत वातावरणात राहिल्यावर थोडा फरकच पडतो ना. ह्या दृष्टिकोनातून मी म्हणलं हा चला अजून शाळा काय भरली नाही पण म्हणलं चला राहिली तर ठेवता येईल. पण आता तुम्हाला सांगते भावाचं लाईव्ह बघितलं ह्याच्यामुळं मला माहीत आहे भावंड आहेत ना माझी भावा बहिणीनं, किती त्यांना आहे ना मनापासून काही केलं ना तरी त्यांचा स्वभाव मला माहिती आहे पहिल्यापासून. त्याच्यामुळं मी धडा करत नाही कुठल्या गोष्टीला पाऊल उचलायला. आता तुम्ही सांगा ज्या भावा बहिणींनी त्याचं लाईव्ह बघितलं असेल त्यांना तर त्यातून त्याच्या लाईव्हच्या बोलण्यामधून समजलं असेल. जर समजा आता तुम्हाला थोडक्यात मी ही देते उदाहरण. जर समजा त्याची पोरगी जर हिथं राहिली बर का, त्याची पोरगी जर हिथं राहिली राजाची, तर ह्यात भलं कोणाचं होणार आहे, माझं होणार आहे का त्याचं होणार आहे? फक्त मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही भलं कोणाचं होणार आहे, माझं होणार आहे का राजाचं होणार आहे? आणि मग पुढं मला तुम्ही ह्याच्यावर कमेंट करा की बाबा पूनमताई तुम्ही इथं चुकीचं बोलला. आणि काय गोष्टी मी काय वेळेस मी भावंडांना बोलली की भाऊ बहीण काय काय म्हणतात की स्वार्थी आहे पुणेला आहेत ना भावंड खपत नाहीत आणि भावंडांची इज्जत घालावती आणि भावंडांचं आमकं करते. अहो भावा बहिणीनं ह्या भावंडांपुढं मी जीव जरी कापून ठेवला ना तरी ह्या भावंडांना कधी काय माया फरक नाही पडल्या. त्याच्यामुळं मी ह्या भावंडांपासून तुटक राहते. का माहितीये का, भावंड आहे ना ह्यांना किती जरी जीव लावला मनापासून ना तरी ही काय म्हणतात कुत्र्याचं शिपूट नळीत घातलं तरी वाकडच राहणार आहे, ती कधी सरळ नाही होणार. त्याच्यामुळं ह्यांच्या संपर्कात राहणं म्हणजे आपल्या कामावर परिणाम, आपल्या ह्याच्यावर परिणाम, आपल्या लेकरा बाळांवर माझ्यावर परिणाम होतो. म्हणून मी ह्यांच्यापासून तुटक राहते. आता आव्या 2 दिवस झाला आव्या आलाय. आव्या काही बऱ्याच दिवस झाला आला नाही. आता 2 दिवस झालं कालच्यापासून आलाय. तर काल मी त्याला कामाला लावला बरं का भाऊ बहिणीनं. माझ्यासाठी नाही, माझ्या परपंचासाठी नाही लावलेला कामाला.
मी त्याच्यासाठीच लावलाय कामाला की बाबा तुझ्यापाशी 10-5 रुपये राहतील जा कामाला, म्हणून मी लावलाय कामाला. कसं आहे भावा बहिणींनो, वळण एका साईडला असतं, लाड प्रेम एका साईडला असतं आणि काय दुसऱ्याच्या जीवावर राहणं एका साईडला असतं. माझं कसं म्हणणं आहे, स्वतः स्वावलंबी बनून स्वतःच्या हिमतीवर जगण्याची क्षमता माणसाच्यात असली पाहिजे. लोकांच्या जीवावर नाही, तो माणूस कवा दिलं ना आपण कवा घेईल असं नाही. अजूनपर्यंत तुम्हाला सांगते, माझं प्रत्येक गोष्टीला त्यांना हीच सांगणं आहे प्रत्येकाला की बाबा तुम्ही तुमच्या स्वतःच्या हिमतीवर जगायला शिका. ह्याला त्याला मागू नका, ह्याला त्याला भीक मागू नका. कष्ट करून माणूस पुढं येऊ शकतो, कष्ट करून माणूस जीवन बदलू शकतो, पण त्याला कष्ट महत्वाचं आहे. इमानदारीनं कष्ट केलं ना त्याला देवाची पण साथ असती. ही मी त्याला प्रत्येक गोष्टीला सांगत असते. म्हणून मी आव्याला तुम्हाला सांगते, आज बी अंगाला आणत होता तरी आज बी कामाला लावलाय. आता त्याचा ह्याचा हप्ता आलाय जवळ बरं का, आता मोबाईलचा आव्याचा. तर त्याचा मोबाईलचा हप्ता आला की पैसे नसलं की मग त्याने म्हणायचं ह्याला दे, ह्यांना दे मला 1000, दे मला 2000, असं आहे बघा. मग मी काय म्हणते की बाबा तुम्ही स्वतः जर काम कष्ट केलं स्वतः तर मग अडचणी येत नाही ना. जो माणूस काम कष्ट करल ना त्याला अडचणी येत नाही. त्यांना वाटतं की बहीण लय पैसेवाली. मी पैशाचं आता माझं सांगते तुम्हाला थोडक्यात उदाहरण. भावा बहिणीनं मी जीवाचं रान करते, माझ्या जीवाला माहित आहे. मी रात्रीचा दिवस करते, दिवसाची रात्र करते. माझ्या डोळ्याला काय काय टायमाला झोप सुद्धा नसते. माझ्या लेकरा बाळांच्या भविष्यासाठी करिअर त्यांचं मला घडवायचंय. माझं शिक्षण नाही झालं, माझ्या जीवनात मला भरपूर चांगलं शिक्षण नाही मिळालं. माझी परिस्थिती मी लय हालाकीतून काढलेली आहे, मी अनुभवलेला आहे तर दिवस. म्हणजे मला वाटतं की बाबा माझे शिक्षण, आजकाल शिक्षणाला महत्व आहे. जेवढं शिक्षण लेकरांना देईल तेवढं त्यांचं चांगलं होईल. शिक्षण हे माणसाचा तिसरा डोळा आहे. शिक्षणाने माणूस त्यांचं जीवन, स्वतःचं जीवन बदलू शकतोय. त्याच्यामुळं माझा जीव तुटतो. मी नवऱ्याला सुद्धा, घरी जर नवरा असला ना भावा बहिणीनो, तर मी नवऱ्याला सुद्धा सारखी तुम्हाला सांगते त्यांच्या नवऱ्याच्या मागं लागते की बाबा कामधंदा बघ. नवऱ्याला म्हणते कामाधंद्याला जावा, 4 पैसे लेकरांचं जोपर्यंत पुरी नोकरीला लागत नाही तर तोपर्यंत आईबापाचं कर्तव्य आहे ती पार पाडावंच लागणार आहे ना. या दृष्टिकोनातून मी नवऱ्याच्या पण मागं लागत असते सारखी, अशी नाही भावंडांच्याच मागं लागते. पण मी जर ज्यांना मी चांगलं सांगाल ना ती मला वाईट धरतात. नवऱ्याला बी वाटतं की सारखी मला कामाला जा कामाला जा कामाला जा म्हणते. मग आता तुम्ही सांगा, ह्यो प्रत्येक माणूस जर दुसऱ्याच्या जीवावर जर जगायला सोकलेला असेल, दुसऱ्याच्या जीवावर जर, आता तुम्हाला सांगते थोडक्यात, जर काम केलं तरच पैसा येतो, पैसा आला तरच घरात बाजार येतो, घरात बाजार आला तरच अन्न शिजतं, अन्न शिजलं तरच माणूस खातं. आणि जर तुम्हाला सांगते आता उद्या लेकरांचं शिक्षण, आता पुरींच्या शाळा ही भरतील, शाळा भरल्यावर त्यांच्या शिक्षणाचा खर्च व्हायलाच, मग मी एकटी तरी कुठवर काय करणार आहे. म्हणून मी नवऱ्याला माझ्या बडबड करते की बाबा आपलं कामधंद्याला जावा. कामधंदा केलेलं कधी बी चांगलंच असतं. आपलं दिवस किती राहिल्यात, आता लय ते लय किती दिवस आपण काम करणार आहे. आपण आता त्रास घेतला तरच आपलं पुढचं भविष्य आपलं चांगलं राहील. लेकरा पुरींला जर चांगलं शिक्षण पाणी घेतलं, त्यांनी चांगल्या नोकरीला लागल्या तर म्हणलं पुढं आपल्याला आपली जबाबदारी पण त्या घेतील की बाबा आईबापाला पण त्यांचा आधार होईल. जर इकडं तिकडं रानात कामाला गेल्या तर त्यांचीच पोट भराना, त्यांचा संसार भागाना, ते कावा बघा यायच्यात म्हणलं आपल्याला. ह्या दृष्टिकोनातून मी नवऱ्याच्या पण भावा बहिणीनं मागं लागत असते. आणि भावंडांना पण मी प्रत्येक गोष्ट समजून सांगत असते. पण माझी भावंड कधी बी मला आहे ना, तुम्हाला सांगते, त्यांनी मला अजूनपर्यंत तर कधी समजून घेतलं नाही बरं का. खरं सांगायचं झालं तर ते त्यांचंच खरं करतात. आता राहिली गोष्ट मायराची शाळेला हिथं ठेवण्याची, तर मी तिला हिथं ठेवणार नाही, मी तिच्या घरीच तिला लावणार आहे. मला माहीत आहे उपकाराची फेड अपकाराने होतीच, ही मला कळून चुकलेलं आहे. त्याच्यामुळं मी काही तिला इथं ठेवणार नाही, तिच्या घरीच तिला लावणार. भावा बहिणींनो, तिच्या बापाने किती बी म्हणू द्या की ती दुसऱ्याच्या दारात तिची जर माणसं कधी आपल्याला, म्हणजे आता माझी स्वतःचीच रक्ता मासाची आहे, तर ती जर का आपल्याला आपलं धरत नाही तर आपलं काय, ती माझं कर्तव्य नाही, ती त्यांचं कर्तव्य आहे. त्यांच्या पद्धतीने त्यांना शिकवू द्या, नाही तर घरी ठेवू द्या. काय संस्कार त्या पुरीला द्यायचे ती देऊ द्या, काय करायचे मला त्याचं. माझ्या लेकरांना कसं संस्कार द्यायचं ती जबाबदारी माझी आहे. त्या पद्धतीने मी देणार. मग चांगलं वाईट कसं द्यायचं ती मी त्या पद्धतीने मी देणार.
माझ्या पुरींच्या संस्कारावर माझं नाव निघणार आहे. त्या पुरीला जसं संस्कार देतील तसं त्यांचं नाव निघणार आहे. उद्या जरी इथं जरी पोरगी राहिली तरी तुम्हाला सांगते, आता लेकरू इथं राहिलं म्हणजे काय मी तिची जबाबदारी घेणार असं नाही, पूर्ण जबाबदारीनंच मला इथं ठेवावी लागणार आहे ना तिला. पण त्यांचं जर मन जर त्यांचं मनात जर एक मन मनाला खातं माणसाच्या, ती मन ताळ्यावर नाही. त्याच्यामुळं त्याची आता त्याची बायको म्हणते की हिथं पोरगी ठेवायची, तिला आहे ना शिक्षण हे पाणी, हिथं पोरींच्या नादानं शाळा शिकल, चांगलं वळण लागल, तिकडचं वळण म्हणजे ही होईल. आता तुम्हाला सांगते त्यांचा दोघाचा एक मेळ नाही. आणि काय करायचंय, मला काय कमी आहेत का? मला 3 लेकरं आहेत, माझ्या लेकरांच्या जबाबदाऱ्याच मला भरपूर आहेत. त्याची पोरगी त्याच्यापाशीच राहून द्या, शिकव त्याच्या पद्धतीनं, जसा शिकवायचा तसा शिकवल, नाही तर घरी ठेवल. काय करायचं आपल्याला होय. शेवट की आपण किती केलं तरी नाव ना उपकार. खरं आहे ना भाऊ बहिणींनो. काय चुकीचं मी बोलले तरी सांगा. तुम्ही तर बघितलं मी एवढ्या ह्याच्यात भावंडांचं जर अशा काय गोष्टी काय गुण सांगायला लागलं की लोकांना काय वाटतं की ही केलं, भावंडांची इज्जत घालते. अरे भावंड माझी काय गोष्टी भावंडांच्या चुकत्यात, त्यांना जर चांगल्या गोष्टी सांगायला गेलं तर ती कधी ऐकतच नाहीत. आणि त्यांची इज्जत घालवायला काय. तुम्हाला सांगते भावा बहिणींनो, आव्याला 2 दिवस मी कालच्यापासून कामाला लावला. त्याच्याच हितासाठी लावलाय बरं का. त्यालाच होत्याला 4 पैसे. आणि काम केल्यानं कोणी मरत नाही. काम करल्यानं माझंच आता तुम्हाला सांगते थोडक्यात घरातलं, मला ह्या बाहेरच्या कामामुळं घरातल्या कामांकडे बघायला भेटत नाही. माझ्या इवडूल्या पुरी कितीतरी कामं करते ते तुमच्या समोर आहे. मी आता जेवणाचं व्हिडिओ टाकत नाही का, तर माझ्या पुरी स्वयंपाक करतात. ज्यावेळेस मी स्वयंपाक करेल ना त्यावेळेस मी जेवणाचं व्हिडिओही टाकते. मी जास्त कमी स्वयंपाक बनवते. आणि पुरी कशी आहे, पुरी एवढा जास्त कमी स्वयंपाक बनवत नाही त्या भावा बहिणींनो. आणि जसं जेवण बनवल तसं ते जेवते त्या. आणि माझ्या कामात असेल तेव्हा मला जसं टाइम भेटेल तसं मी जेवण करते. पुरींकडं माझ्या वरची कामं, धुणं भांडी स्वयंपाक पुरी माझ्या करते त्या. आणि बाकीचं वरचं काम मी हँडल करते. नवऱ्याला मी बाहेर कामाला पाठवते. आता शिलाई मशीनचं काम, डांका मशीनीचं काम, तुम्हाला सांगते गिरणीचं काम राहिलं साईला. आता व्हिडिओ माझं एवढ्या ह्याच्यात येत नाही तर पण व्हिडिओचं काम, ही काम एवढं करणं सोपं नाही. माझ्या जीवाला माहिती मला किती त्रास होतोय. जगाला सांगून काय उपयोग आहे. आणि लोकांना वाटतं की पुणेला पैसेवाली, पुणेला फुकाटच पैसा येतो. पुणेचं काय होतं ही बघत नाही कोणी. पुणेचा पैसा दिसतोय पण पुणेचं जी त्याच्या मागचं कष्ट ही नाही दिसत कोणाला. आता काल एक जणीची मला एका व्हिडिओवर आहे बघा कमेंट, आव्याला कामाला लावलाय तर की पुणेनं आव्याला 1 दिवस सुद्धा आयतं खायला नाही घातलं. नाही तर काय ते बाजारच घेऊन आला होता सगळं त्याच्या घरनं. आणि ते आता कामाला गेलेला ती काय त्याच्या नावावर मी सालाचं पैसे उचलले तर 4-5 लाख रुपये. आणि त्याला कामाला लावलाय. काय बोलण्याच्या पद्धती असतात भावा बहिणीनं, कसं बोलावं काय बोलावं हे बी कळत नाही. आता भला आव्या कामाला गेला काय माझ्या परपंचासाठी गेलाय वय तो कामाला. हा, आणि ह्यांनी कामं केली नाही केली तर मला काय घेणं देणं आहे. 4 दिवसाची पाहुणी 4 दिवस मी सांभाळीन, 5व्या दिवशी चला रे आपापल्या घरी बघा उद्योग. बरोबर का नाही. आता गेलं दिवस, आता नाही मी पहिल्यासारखं कुणाला 4-4 महिने 6-6 महिने बसत सांभाळत. लय परीक्षा घेतली मी. त्याच्यामुळं पहिल्यासारखं नाही राहिलं आता भावा बहिणींनो. प्रत्येकाला आपापल्या जबाबदाऱ्या आहेत. कष्ट केल्याशिवाय कुणालाच पैसा पाणी येत नाही. घरात संसार, घरातले खर्च चलत नाही. प्रत्येकाला कष्टच करावं लागतो. हा, काय बोलतात माणसं. हो का बसली आता सावलीला, जेवण ही केलं म्हणलं निवांत आता उलसा आराम करावा. पण आराम काय भेटणार नाही अजून. हो का फॉल टाकल्यात धुवून वाळाय तुम्हाला दाखवते. हो का फॉलला इस्त्री करायची, साड्यांना झंपर शिवायच्या. झंपर बी मरणाचा आहे तर पण लाईटच गेली आली वाटतं. पण उलसाक म्हणलं आराम करावा आणि मग तिथून पुढं बघावं म्हणलं काय करायचं ते काम. पण म्हणलं भावंडांची काय काय शब्द लागतात अहो मनाला माझ्या कधी कधी खरंच. आता ती मायराचं लय मला आको तुझ्यापाशी शाळेत राहायचं तुझ्यापाशी म्हणून मी मन पागळू देत नाही. माझी करडक माया, मी वरनं सक्त आणि आतून आहे ना ही आहे भावा बहिणींनो मुलायम. वरून सक्त माझं आहे ना मन लगेच दुखतं. मी वरून स्वतःला कठोर तयार केलेला आहे, कठोर बनवलेला आहे. पण आतून मी आहे ना लय ही आहे. म्हणजे असं मला
लागते शब्द माणसाचा. पण असो चला, त्याची पोरगी त्याच्याकडेच लावणार आहे. मला 3 आहे त्या सांभाळायच्या. त्यांच्या जबाबदाऱ्या मला सांभाळायच्या. ज्याच्या त्याच्या देवाने ज्याला त्याला जबाबदाऱ्या दिल्या, त्याच्या लेकरांची जबाबदारी त्यांनीच घ्यावी. होय, बरोबर का नाही? कशाला आपण बी डोक्याला टेन्शन करून घ्यायचं. त्यांनी बी आपण इकडे तळातातल्या हातातल्या फोडावाने सांभाळलं तरी त्याचा विश्वास नाही राहायचा. त्यापेक्षा ज्याचं त्याच्यापाशी तिकडं हाणून सांभाळा, नाही तर मारून सांभाळा, नाही तर कसं सांभाळायचं तसं सांभाळा. बरोबर का नाही? शेवटी काय म्हणतात, शिजीने घातला भात आणि आईने फिरावला हात, त्यातली गंमत. आपण किती बी जीवाचं रान करून सांभाळलं तरी कुणाला विश्वास येणार आहे का? बाहेरच्यांना येईल पण घरातल्यांना यायचं नाही, अशी गोष्ट आहे भाऊ बहिणी. बाहेरची थोडक्यात म्हणताल की बाया भावाची पोरगी बहीण सांभाळती, पण घरातली म्हणताल की सांभाळून करून काय उपकार केलं काय तिने आमच्यावर. त्यापेक्षा ज्याच्या त्याच्या जबाबदाऱ्या ज्याच्या त्याच्याकडेच राहू द्या. बरोबर ना? काय चुकलं तरी सांगा माझं.